नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सातारा 2026 ला जो पेपर झालेला आहे, या पेपरचे 25 सामान्य विज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत। अतिशय आनंददायी पद्धतीने क्विज स्वरूपामध्ये आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडलेली आहे। तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा लाभ होईल। चला तर वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे अभयारण्य गव्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। तर तुमचे ऑप्शन आहेत ए सागरेश्वर, बी चांदोली, सी दाजीपूर, डी कोयना। तुमची वेळ सुरू होते आता। तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दाजीपूर। दुसरा प्रश्न आहे, उस्मानाबादी डॅश डॅश ही जात भारतात प्रसिद्ध आहे। तुमचे ऑप्शन आहे ए गाय, बी शेळी, सी म्हैस, डी मेंढी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शेळी। पुढचा तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताचा मध्यबिंदू 0 मैल कोठे आहे। तुमचे ऑप्शन आहे ए रायपूर, बी नागपूर, सी जबलपूर, डी जौनपुर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागपूर। पुढचा तुमचा चौथा प्रश्न आहे, मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे। तुमचे ऑप्शन आहेत ए इराण, बी कॅनडा, सी इस्रायल, डी रशिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इस्रायल। पुढचा तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण होते। तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर सी.व्ही. रमन, बी डॉक्टर मेघानंद सहा, सी डॉक्टर विक्रम साराभाई, डी डॉक्टर होमी जे भाभा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर विक्रम साराभाई। तुमचा सहावा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। तर बघा, आपल्याला योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत। इकडे आपल्याला 4 ABCD हे ऑप्शन दिलेले आहेत आणि 1 2 3 4 मध्ये दुसरे पर्याय दिलेले आहेत। तर यांचा योग्य क्रम आपल्याला इथे लावायचा आहे। तर बघा, ए आहे पिवळी क्रांती, बी निळी क्रांती, सी श्वेत क्रांती, डी हरित क्रांती। आणि इकडे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 1 अन्नधान्य, 2 तेल बियाणे, 3 दूध उत्पादन, 4 मत्स्य उत्पादन। तर यांच्या ज्या क्रांत्या आहेत यांची योग्य जोडी जुळवणारा ऑप्शन आपल्याला 4 पर्याय खाली दिलेले आहेत। त्यापैकी आपल्याला एक ऑप्शन योग्य निवडायचा आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए। तर ए हा पर्याय योग्य जोड्या दर्शवतो। यामध्ये ए ची जोडी 2 सोबत म्हणजे पिवळी क्रांती ही तेल बियाण्याशी संबंधित आहे। तसेच 2 ची जोडी 4 सोबत म्हणजे निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। ऑप्शन नंबर सी ची जोडी श्वेत क्रांती म्हणजे श्वेत क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे। तसेच ऑप्शन नंबर डी हरित क्रांती ही ऑप्शन नंबर 1 अन्नधान्याशी संबंधित आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। तुमचा 7वा प्रश्न आहे, सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे डॅश डॅश क्षेत्र होय। तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए प्राथमिक, बी द्वितीयक, सी तृतीयक आणि डी चतुर्थ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तृतीयक। तुमचा 8वा प्रश्न आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात। तुमचे ऑप्शन आहेत ए
राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी अर्थमंत्री आणि डी गृहमंत्री. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंतप्रधान. पुढचा तुमचा 9वा प्रश्न आहे. रेपो व रिझर्व्ह रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नियंत्रित धोरण, ऑप्शन नंबर बी सार्वजनिक कर्ज, ऑप्शन नंबर सी आयात निर्यात, ऑप्शन नंबर डी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. पुढचा तुमचा 10वा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए मिश्र, ऑप्शन नंबर बी समाजवादी, ऑप्शन नंबर सी भांडवलशाही, ऑप्शन नंबर डी सहकारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी समाजवादी. पुढचा 11वा प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घातली? तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर ए 41वी घटना दुरुस्ती, ऑप्शन नंबर बी 42वी घटना दुरुस्ती, ऑप्शन नंबर सी 43वी घटना दुरुस्ती, ऑप्शन नंबर डी 44वी घटना दुरुस्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 42वी घटना दुरुस्ती. पुढचा 12वा प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण व ते गाण्यासाठी किती वेळ लागतो? तुमचे ऑप्शन आहे. ए रवींद्रनाथ टागोर व 52 सेकंद, बी बंकिमचंद्र चटर्जी व 54 सेकंद, सी पंडित मदन मोहन मालवीय व 58 सेकंद, डी डॉक्टर मोहम्मद इक्बाल व 56 सेकंद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रवींद्रनाथ टागोर व 52 सेकंद. तर बघा, आपलं राष्ट्रगीत म्हणायला आपल्याला 52 सेकंद लागतात. तसेच ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे. डॅश डॅश हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात. तर तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए पंतप्रधान, ऑप्शन नंबर बी गृहमंत्री, ऑप्शन नंबर सी भारताचे मुख्य सरन्यायाधीश, ऑप्शन नंबर डी राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी राष्ट्रपती. पुढचा 14वा प्रश्न आहे. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए 2, ऑप्शन नंबर बी 4, ऑप्शन नंबर सी 6, ऑप्शन नंबर डी 5. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 6 वर्ष. 15वा प्रश्न आहे. भारत निवडणूक आयोग ही एक डॅश डॅश संस्था आहे. ऑप्शन आहेत. नंबर ए घटनात्मक, नंबर बी वैधानिक, ऑप्शन सी लोकनिवडित, ऑप्शन डी निमसरकारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए घटनात्मक. 16वा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत मुंबई शहरासाठी कोणती संस्था काम करते? ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए सिडको, ऑप्शन नंबर बी बृहन्मुंबई महानगरपालिका, ऑप्शन नंबर सी MMRDA, ऑप्शन नंबर डी म्हाडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बृहन्मुंबई महानगरपालिका. 17वा प्रश्न आहे. पोलीस प्रशासनासाठी गाव पातळीवरील काम करणाऱ्या पोलीस पाटीलची नेमणूक कोणता विभाग करतो?
ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए महसूल, ऑप्शन नंबर बी पोलीस, ऑप्शन नंबर सी ग्राम विकास, ऑप्शन नंबर डी पालकमंत्री कार्यालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महसूल विभाग. पुढचा 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून ओळखली जात नाही? तर ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए भारतीय प्रशासकीय सेवा, ऑप्शन नंबर बी भारतीय पोलीस सेवा, ऑप्शन नंबर सी भारतीय रेल्वे सेवा, ऑप्शन नंबर डी भारतीय वन सेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारतीय रेल्वे सेवा. 19वा प्रश्न आहे, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आपले ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए श्री विश्वास नांगरे पाटील, ऑप्शन नंबर बी श्री अरविंद इनामदार, ऑप्शन नंबर सी श्री हेमंत निंबाळकर, ऑप्शन नंबर डी श्री सदानंद दाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए श्री विश्वास नांगरे पाटील. पुढचा 20वा प्रश्न आहे, खालील पदांचा विचार करता पोलीस आयुक्तालयातील पदसंरचनेचा योग्य चढता क्रम ओळखा. तर बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ऑप्शन ए आहे पोलीस उपायुक्त, ऑप्शन बी आहे सह पोलीस आयुक्त, ऑप्शन सी आहे सहाय्यक पोलीस आयुक्त, ऑप्शन डी आहे अप्पर पोलीस आयुक्त. तर बघा याला आपल्याला चढत्या क्रमाने याचा योग्य क्रम लावायचा आहे. जसं की सुरुवातीला सर्वात खालचे पद आणि नंतर हळूहळू सर्वात मोठ्या पदाकडे आपल्याला जायचं आहे. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बघा आपण सर्वात खालच्या पदाकडून जर वरती गेलो तर CADA असा हा या प्रश्नाचा योग्य क्रम आहे. यामध्ये सी सहाय्यक पोलीस आयुक्त यानंतरचं पद असतं ऑप्शन नंबर ए पोलीस उपायुक्त आणि यानंतरचं मोठं पद असतं ऑप्शन नंबर डी अप्पर पोलीस आयुक्त आणि त्यानंतर सर्वात मोठं पद असतं ऑप्शन नंबर बी सह पोलीस आयुक्त. 21वा प्रश्न आहे, सन 2026 मध्ये ICC T20 या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या देशाच्या टीम मध्ये खेळला गेला? तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए भारत न्यूझीलंड, ऑप्शन बी भारत दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी भारत इंग्लंड, ऑप्शन डी भारत पाकिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत न्यूझीलंड. 22वा प्रश्न आहे, अमेरिका इराण युद्धात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याचा नुकताच खात्मा करण्यात आला? तर ऑप्शन आहेत ए नवाज शरीफ, बी जुल्फिकार भुट्टो, सी अयातुल्लाह खामोशी, डी रहमतुल्लाह बदाख्शी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रहमतुल्लाह बदाख्शी. 23वा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए महात्मा गांधी, ऑप्शन नंबर बी स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन नंबर सी स्वामी परमहंस, ऑप्शन नंबर डी देवेंद्रनाथ टागोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्वामी परमहंस. 24वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. तर बघा आपल्याला योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे घाटांचा. यामध्ये आपण जर दक्षिणेकडून उत्तरेकडे विचार केला तर योग्य क्रम आपल्याला या प्रश्नामध्ये लावायचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. तर बघा या प्रश्नामध्ये आपण पश्चिम घाटामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जर आपण विचार केला तर प्रथम फोंडा घाट, नंतर आंबा घाट, नंतर बोर घाट व तसेच नंतर शेवटी थळघाट असा योग्य क्रम यांचा जुळेल. 25वा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए शुद्ध पाणी,
ऑप्शन नंबर बी काच, ऑप्शन नंबर सी कोरडी हवा, ऑप्शन नंबर डी पोलाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पोलाद. तर बघा, ध्वनीचा सर्वाधिक वेग हा घन पदार्थामध्ये असतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला अधिक शेअर करा. तसेच कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या स्कॅनरवरती अगदी तुम्ही 5 रुपये 10 रुपये सुद्धा पे करू शकता. याने होणार काही नाही, तर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल. तर चला, भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.